नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज अशी आलेली आहे। मित्रांनो, भरपूर दिवस झालं बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची जी वेबसाईट होती ती पूर्णपणे बंद होती, ज्यामध्ये आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं, नूतनीकरण म्हणजेच रिन्युअलसुद्धा करता येत नव्हतं आणि काही जे लाभाचे फॉर्म आहेत ते फॉर्मसुद्धा आपल्याला भरता येत नव्हतं। पण आता ती वेबसाईट पूर्णपणे चालू करण्यात आलेली आहे आणि नव्याने नोंदणीसुद्धा चालू झालेली आहे आणि नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करणंसुद्धा चालू झालेलं आहे। तर आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वेबसाईटवरती येऊन पाहूया। तिथं वेबसाईटवरती आल्याच्यानंतर मित्रांनो थोडीफार माहिती आपण पाहूयात। यामध्ये काय थोडाफार बदल करण्यात आलेला आहे तर तुम्ही इथे पाहू शकता। ही वेबसाईट आहे, या वेबसाईटमध्ये हेडिंगला जाई मित्रांनो होम पेजला सांगण्यात आलेलं आहे, महामंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर बांधकाम कामगार आपले नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। म्हणजे मित्रांनो ही एक आनंदाची बातमी आहे। पहिलं मित्रांनो तुम्हाला तालुक्यावरती जाऊन हे काम करावं लागत होतं, पण आता ते डेटा एंट्री बंद करण्यात आलेली आहे तालुका लेवलची। तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी तुम्ही स्वतः घर बसल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊ शकता, जिथं ऑनलाईन इंटरनेट सेवा आहे तिथून तुम्ही फॉर्म भरू शकता असं सांगण्यात आलेलं आहे। इथे पाहू शकता, अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। म्हणजे मित्रांनो तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणी करण्यासाठी तुम्हाला एक सोयीची तारीख निवडून घ्यायची आहे। 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो आज 6 फेब्रुवारी 2025 पासून ही तारीख निवडण्याची सुविधाही देण्यात आलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। म्हणजेच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर कागदपत्र जे पडताळणी होणार आहे कागदपत्राची, ते कागदपत्र घेऊन तुम्ही निवडलेल्या जागेवरती निवडलेल्या तारखेस तुम्हाला तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल। म्हणजे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला आणि तुम्ही तारीखही ठरवलात आणि जागाही ठरवलात, या तारखेला या जागेत मी येणार आहे असं तुम्ही ऑनलाईन भरायचं आहे आणि त्या तारखेला जर तुम्ही उपस्थित नसलात तर तुमचा अर्ज हा नामंजूर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। तर थोडंसं खाली येऊन आपण पाहूयात। खाली येऊन पाहत असताना तुम्ही पाहू शकता, लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत तुम्ही पाहू शकता, ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो कागदपत्रांच्या पडताळणीसाठी याच्या अगोदर ज्यांनी तारीख घेतलेली आहे, जागा आणि तारीख घेतलेली आहे, तर ते रद्द करण्यात आलेलं आहे। आता त्यांना ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। तर इथे पाहू शकता, रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करायचं आहे। तुम्हाला पोर्टलवरती चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल। म्हणजे तुम्ही त्या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे। तो OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरावयाचा आहे। म्हणजे तुम्ही ज्या लाभासाठी तारीख बदलायची आहे त्याची पोचपावती क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता, त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता। तर मित्रांनो हा काही बदल करण्यात आलेला आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये आपण पाहिलेला आहे जो काही बदल करण्यात आलेला आहे। तर तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने, लॅपटॉपने, कम्प्युटरने हा अर्ज ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता, रिन्युअल करू शकता, जे काही लाभाचे फॉर्म आहेत ते फॉर्मसुद्धा तुम्ही ऑनलाईन भरू शकता। आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला एक तारीख निश्चित करायची आहे, जागा निश्चित करायची आहे, जे की तुम्हाला वेबसाईटवरतीच समजणार आहे की वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तारीख आणि जागा। आणि तुम्ही जी तारीख सिलेक्ट केलेली आहे त्या तारखेला जे काही बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी रजिस्ट्रेशनचे जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला दिलेल्या तारखेमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे। जर तुम्ही उपस्थित नसाल तर तुमचा अर्ज हा नामंजूर केला जातो, याची दक्षता घ्यायची आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे काही बदल करण्यात आलेले आहे आणि वेबसाईट जी चालू करण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नव्याने नोंदणी कसं करायचं, रिन्यूअल कसं करायचं हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.